हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी उठून झाडून वगैरे घेतले, मग नंतर आंघोळ वगैरे करून घेतले. मग श्रीच्या पप्पांसाठी डब्बा बनवले. डब्याला काय बनवले ते मला व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटला. मग थोडं फोटो वगैरे काढले. मग त्यानंतर देवपूजा करायला घेतली. देवपूजा वगैरे करायला लागली. मस्त देवपूजा वगैरे करत होते. मग धुवून घेत होते. मग माझी श्री मागून मला पदर डोक्यावर देत होती. देवपूजा करत असताना स्वामींना म्हणले, स्वामी मी आजपासून ब्लॉग बनवत आहे व तुमचा आशीर्वाद असू द्या माझ्या पाठीशी. तुमचा आशीर्वाद आणि फ्रेंड्स तुमची साथ असते तर माझे पण फॉलोअर्स वगैरे लवकर वाढतील. आजपासून ब्लॉग टाकावा असं डोक्यात विचार येत आहे आणि मी रोज डेली ब्लॉग असं टाकणार आहे. तर मग देवपूजा वगैरे करून घेऊन नारळाची पूजा करून घेतली. मग नारळावर फुलं वगैरे वाहिली. मग देवाला गोपीचंदन लावला. मग त्यानंतर लगेच हळदी कुंकू लावून त्यांना पूजा वगैरे केली. हळदी कुंकू लावल्यानंतर त्यांना फुलं वगैरे वाहिले. आमच्या श्रीसोबतच बसलेली होती. काही समजत नव्हतं कारण सुरुवातीचा ब्लॉग आहे हा. काही माहितीही नाही काय बोलायचं असतं. त्यानंतर पूजा अर्चना झाल्यानंतर देवांना फुलं वगैरे लावले. देवांना धूप वगैरे लावून दिवा वगैरे लावून फुलं वाहिली. श्री मागून माझं पदर घेऊन ओढत होते. त्यानंतर उदबत्ती वगैरे ठेवून श्रीला उदबत्ती फिरवायची होती. उदबत्ती पण श्रीनं फिरवू लागली. उदबत्तीत मग स्वामींना व गणपतीला लक्ष्मीमातेला उदबत्ती वगैरे फिरवली. मग त्यांचं दर्शन वगैरे घेतले. त्यांचे पाया वगैरे पडले. पाया पडल्यानंतर फुलं पण व्हायचे विसरले होते. फुलं वगैरे वाहिली. मग त्यानंतर उदबत्ती खाली मंदिरामध्ये ठेवलेली होती. मग त्यानंतर लगेच भांडे वगैरे घासून घेतले. भांडे वगैरे घासून किचनची साफसफाई करत होते. किचनची साफसफाई केल्यानंतर सगळं साफसफाई झाली किचनची. कारण किचन रोज साफ ठेवलं तरच किचनमध्ये लक्ष्मी राहते असं म्हणतात. त्यामुळं साफसफाई करूनच मग बाकीचे कामं करते मी. त्यानंतर मुलींसोबत थोडंसं टाईमपास केली. मुली डान्स वगैरे करत नव्हते. तर पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.